यानंतर मी पंडितजींना विनंती करतो की त्यांनी भरपूर वेळ घ्यावा. टोटल कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे, तरी पण मी त्यांना सगळ्यांच्या वतीने सांगितलेलं आहे भरपूर वेळ घ्यावा. सगळ्यात आधी तर आपण स्पंदननाथांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ सगळ्यांच्या वतीने. त्यानंतर माझ्या सैगलच्या आवाजात काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. इतका छान समारंभ झालेला आहे आणि आज वक्त्यांनी म्हणजे सुळावर चढवले होते खरं तर मी, पण नंतर भगतसिंग वगैरे दिसले नाहीत पण आपली लोक अमर झाली असं वाटायला लागलं तुम्हाला. सगळ्यात आधी तर माझा प्लॅन होता, मी जोगळेकरांना सुद्धा सांगितलं की हार एकतर जड बनवा, जड विषय बोलतो आपण, जड हार पचवायला पाहिजे. आणि नंतर मला ते असे स्पंदनात बघायचे होते की असे व्यवस्थित आलेत, एकदम छाती बिती फुगले ना, हळूहळू हळूहळू हळू. त्यात जोगळेकर म्हणाले हात जोडून, पंडितजी तुम्ही खोडकर आहात, त्यात लोखंड वगैरे घालू नका. मी म्हटलं तेवढं निश्चित करणार नाही, पण नंतर मला अवस्था बघवली नाही त्यांची आणि ते असं करायला लागले, काढू का. शेवटी असं आहे की काही गोष्टी असतात की ज्या जिंकवाव्या लागतात, हट्ट जिंकत नाहीत या जगामध्ये. तुम्ही जिथे बसलेला आहात त्या जागेवर ते हट्ट जिंकणार नाही कधी. तुम्हाला आईचं उदाहरण आहे, पोरगं नालायक असतं नाही का, आणि ते बापाकडे जातं, मला हे काम करायचं, ते काम करायचं, हा बिझनेस करायचा, तो बिझनेस. बापाला माहिती हे पैसे बुडवणार सगळं, हे काय करणार नाही. त्यामुळे बाप त्याला वाटाण्याच्या अक्षदा लावून टाकतो, त्याला म्हणतो तुला काय देणार नाही. पण हेच पोरगं आईकडे जातं हळूच, आईला आग्रह करतं, आई काही पण कर, मी करून दाखवीन. आईला हे पूर्ण माहिती असतं बरं की पोरगं बुडवणारच आहे आपल्याला, पण तरी सुद्धा केवळ आग्रह, तळमळ, पोरगं बुडवणार आहे पण आग्रह आणि तळमळ ह्या दोन गोष्टी जिंकतात. आणि एक प्रकारे वाया जाणाऱ्या जागेवर आई आपले सगळे दागिने गहाण ठेवून पैसे पोराला देते. तुम्हाला सांगतो, हे ते राज्य आहे जिथे तुम्ही जर आग्रह दाखवला, तुम्ही जर तळमळ दाखवली, तर या जागेवर आई आपली दागिने विकल्याशिवाय राहणार नाही. स्पंदननाथांच्या विषयात त्यांच्यावर अवसर लादण्यात खरंच ते म्हणाले तसंच झालं की सोलोपॅथीचं आम्ही इंट्रोडक्शन शिबिर ठेवलं होतं आणि मोठ्या अपेक्षेने मी स्पंदननाथांना उभं केलं. एक वाक्य सुद्धा नाही बोलले हो, तुम्हाला सांगतो, एकही वाक्य नाही, काही. आणि नंतर वैतागून मी परत बोलणार नाही असं डायरेक्ट सुरू केलं त्यांनी. पण नंतर असं झालं मला की हे का घडलं, मी बोलणार नाही हे वाक्य आलं कुठून. जोपर्यंत तुमच्यात मी आहे तोपर्यंत ती थरथर राहते. तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमच्यातला तुम्ही आणि बोलणारा असे दोन वेगळे घटक होतात, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने परमेश्वर बोलायला लागतो, त्याच्या आधी नाही. तुम्हाला सांगतो, आज तुमच्या सगळ्यांमध्ये तुमची जेवढी मंडळी इथे उभे राहिली त्या सगळ्यांमध्ये काही नव्हतं. तुम्हाला सांगतो, एका अर्थाने काहीच नाही, म्हणजे ज्याला सार काढायचं म्हटलं तर काहीच नाही. आणि दुसऱ्या अर्थाने असं होतं की अंबानी आणि आणखी कोणाकडे नाही इतकं मोठं ऐश्वर्य तुमच्याकडे बघितलं मी. तुम्हाला सांगतो,
बाहेरच्या जगामध्ये लोक आनंद भावना म्हणून स्वीकारतात. आपल्या चिरंजीव पीठात आज आपल्या सगळ्या वक्त्यांनी आजच्या आनंद हे दर्शन घेण्यासारखं प्रकरण आहे ते दाखवून दिलं. तुम्हाला सांगतो, आपण आनंद बघितला. इकडे उभा राहिलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वक्ता हे आनंदाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून उभा राहिला. त्यामुळे आपण आनंदाचे दर्शनीय आहोत, आनंदाचे उपभोक्ते नाही आहोत. तुम्हाला सांगतो, आपण दर्शन करतो आनंदाचं. परिणाम असा होईल की उद्या, आज या व्यासपीठावरून सांगतो की उद्या अशी कंडिशन येईल की माझा माणूस एक अक्षरही बोलणार नाही, केवळ व्यासपीठावर उभा राहिलाय चिरंजीव पीठाचा माणूस, या एका कारणासाठी टाळ्या वाजल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला सांगतो, दम आहे, अस्तित्वात दम आहे तुमच्या. हे नारायण वगैरे कधी उभे राहिलेली मंडळी नाहीये. तुम्हाला सांगतो, पण तो जो दम आहे त्यांच्या अस्तित्वामध्ये, इथे उभं राहिल्यानंतरच चैतन्य संचारतं. काल स्पंदननाथांनी त्यांच्या बोधावलीत जीवंतता और चेतनता में धरा गगन का फर्क. प्राणी फक्त जिवंत आहेत, पण तुम्ही जिवंताबरोबर चेतन आहात हे सांगितलं. आज आपण सगळ्यांनी त्या चेतन तत्वाचा समरसून आनंद घेतला. तुम्हाला सांगतो, आनंदाचा अवसर झाला नाही. आणि त्याची पुढची गंमत आहे, अन्न थेंबाचा सागर झाला. कुणीही इथे उभं राहिलं तरी असा हिंदकळत होता इकडे सगळे. मी त्या बरोबर बसलो, आम्ही नुसतं सारखं असं कुठं दाद द्यावी नाही का, आणि कुठे कळतच नव्हतं. सारखा हास्या, सारखं हे. आणि गंमत अशी आहे, कळत्या भागाला दाद नव्हती. बोलणाऱ्याला काही कळत नव्हतं, ऐकणाऱ्याला काही कळत नव्हतं, आणि वक्ता आणि श्रोता दोन्ही गायब. आणि तिसराच या दोघांमध्ये आनंद घेणारा होता, तो आनंद घेत होता. तुम्हाला त्याची गंमत होती सगळी. तर स्पंदननाथांवर मग शेवटी कुरघोडी करायचं ठरलं. जशी आज हार घालून केली तशी, की त्यांना अवसराला बसवल्याशिवाय, बघा काही विषयांना तुम्हाला सांगतो की प्रत्यक्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. म्हटलं हरकत नाही, अवसरांना बसवून 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 अगदी सुरुवातीचे जर तुम्ही अवसर तपासले तर नरोवा कुंजरोवा थाटात आपल्या हळूहळू हळूहळू चालले. म्हटलं हरकत नाही. ज्या दिवशी त्यांना पत्ता लागेल की स्पंदननाथ बोलत नाहीत, त्याच दिवशी त्यांना अवसरावरून खाली उतरवायचं, त्याच्या आधी काय उतरवायचं नाही. आता परिणाम असा झाला, आता मागचे 3-4 अवसर जर तुम्ही बघितले तर हा वारू, आता घोडा शब्द वापरत नाही, वारू नाही का, असा काही उधळलेला आहे. तुम्हाला सांगतो आता की हा अश्वमेध यज्ञ करूनच परत येईल असं वाटतंय तुम्हाला. मानसी उभी राहिली. ते आजच्या सगळ्याच वक्त्यांविषयी असे, ते जॉनी लिव्हरचा तो विषय, तो गेला होता ऑर्केस्ट्रा बघायला तो, आणि त्याला विचारतात लोक की बाबा काय काय होतं. तो म्हणतो एक आदमी फल्ली लेके खड़ा था, गिटार फल्ली लेके खड़ा था, कभी इधर खो जाता है, कभी इधर कुछ ढूंढता है, कभी इधर खो जाता है, कभी इधर कुछ ढूंढता है, क्या खुजाया मालूम नहीं, क्या ढूंढा मालूम नहीं, आवाज सॉलिड. ते तसं ते मानसी उभी राहिली, क्या खुजाया मालूम नहीं, क्या ढूंढा मालूम नहीं, अवसर सॉलिड. तुम्हाला सांगतो, जयेश मकवाना इथे उभा राहिला आणि त्याच्यानंतर त्याने स्पंदननाथांकडे बघितलं, और इनमें बच्चा नजर आता है नाही का.
आता वो बच्चा नजर आता है और मैं ऐसा हूं कि जो बच्चे की जान लेके रहूंगा, है का नाही? बच्चा हा विषय नुसता बच्चा नाही येतो. ज्या वेळेला खऱ्या अर्थाने ज्ञानयुक्त प्रेम संचारतं, त्यावेळेला ते जे निष्पाप सौंदर्य, निर्मळ ज्ञान, बघा पोराला ज्ञान नाहीये, पण आई कशी खुश राहील याचं ज्ञान असतं. तुम्हाला सांगतो, लहान बाळ असतं त्याला बाकीचं ज्ञान नसतं, पण आईचा चेहरा आनंदी असल्याशिवाय ती दूध देत नाही, तिच्या स्तनात दूध देत नाही याचं ज्ञान असतं पोराला. तुम्हाला सांगतो, स्पंदनना जरी लहान असले तरी त्या अर्थाने बच्चा नाही येतो. तो असा बच्चा आहे की त्याला आईचा चेहरा दिसतो आणि त्याच्यानंतर ते हसणं चेहऱ्यावर आणल्यानंतर आपल्याला अमृत प्राशन करता येतं याचं यथोचित ज्ञान असलेला बच्चा येतो. तुम्हाला सांगतो, गोरक्षनाथ आपल्या एका काव्यामध्ये म्हणतात की मोठे मोठे विषय सांगतात, हसीबा खेलीबा वगैरे, पण शेवटी ते म्हणतात कौन आहे गोरक्ष, तर म्हणे मच्छिंदर का बच्चा. आणि मला वाटलं एवढं मोठं सांगतोय हा कोणीतरी मोठा माणूस असेल, तर ये भी बच्चा निकला. मग लक्षात येतं की जो मजा बच्चे में है वो बाप में नहीं होता. तुम्हाला सांगतो, ते बिरबल एकदा लहान पोराला घेऊन गेलं, ते बादशाह म्हणतो जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण, नाही का? तर बिरबल म्हणतो, सगळे लोक म्हणतात जहापना आप, बिरबल मोठा न बादशाह मोठा. तो म्हणतो नाही, म्हणतो लहान पोरग सगळ्यात मोठं. कळे ना लोकांना. तो म्हणलं बिरबल काहीच्या काही सांगतोस तू. म्हणलं काय नाही, दुसऱ्या दिवशी एक गोड पोरग घेऊन येतो आणि बादशाच्या हातात देतो. आता ते छोटं पोरग आहे, ते बादशाची दाढी पकडून अशी ओढतं. तुम्हाला सांगतो, आणि त्या बादशाच्या कमरेत घ्यायच्या, कमरेत जाणार नाही, छाताडावर लाथा बिता घालतो. आणि मग बिरबल उभा राहून म्हणतो की या जगात कोण आहे जो अकबराची दाढी ओढेल, कोण आहे जो अकबराच्या छातीत लाद घालेल. हा पोरगा ते काम करतोय, म्हणून या जगात मुलगा श्रेष्ठ असतो. लहान मूल हे दिसायला लहान असतं, शक्तीने कधीही लहान नसतं, म्हणून आपण लहान विषयाकडे वळायचं असतं. तर हा मूळ विषय आहे. विद्या हे जी खूप छान बोलली, म्हणजे मी फर्स्ट टाइम ऐकलं, पण नंतर आज लक्षात आलं माझ्या की जो एक चिंगपॉंग प्रकार पकडला सगळ्यांनी, आहे का नाही? म्हणजे मला उगीच वाटलं, आता तुम्हाला खरं सांगतो की हा जो स्पंदनोत्सव करायचा होता याची गंमत होती. मी आता शिरोडे मला भेटायला आले, मी त्यांना सांगितलं, खूप हसले ते. त्यांना आम्ही पूर्वी पार्ट्या करायचो आणि आपलं असं ठरलं होतं की 100 अवसर झाली पार्टी करायची. तर पार्टी अशी की बाबा मग गझल बिजल म्हणणार मी, आणि समोर मॉब बसणार, कोणी खंबा घेऊन बसणार, कोणी असं सगळं तो, आणि मग व्हेज नॉन व्हेज असं प्रकरण ते. आणि मग हे जायचे हॉल बघायला, तर बाबा स्टेज आहे का व्यवस्थित, पंडितजींना बसता येईल का, असं चाललं होतं त्यांचं. तुम्हाला ते आल्यानंतर पहिल्यांदा तर म्हणाले की पंडितजी असं आहे की 4 तारखेला ते वाढदिवस आहे, पण शनिवार येतो. म्हणते शनिवारी काय असतं, तर म्हणले तुमचा अवसर असतो. म्हणलं अवसर को मारो गोली. पहिली अवसरावर गोळी घातली, तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर पुढचा ते म्हटले की ते गझलला हे, म्हटलं कुणी सांगितलं मी गझल गाणं नाही, गझल को मारो गोली. नंतर मग म्हटले की ते नॉनव्हेज व्हेज, नॉनव्हेज को मारो गोली. म्हटले काय करणार काय तुम्ही इथे? तर म्हटलं नाही, म्हटलं आता होईल तो अवसरच होईल, अवसरापेक्षा काही कमी होणार नाही. एक सोन्याची खाण असते, तुम्हाला सांगतो, ती माती आहे बरं का. सोनं म्हणजे माती मिश्रित सोनं असतं त्या खाणीमध्ये, पण त्या मातीला सुद्धा न बोलता सांगता येतं की मी सोन्यापेक्षा कमी काही देणार नाही. तसं आपले कुठलेही कार्यक्रम झाले तर आम्ही अवसरापेक्षा कमी काही देणार नाही, हे पक्क आहे. तुम्हाला सांगतो, नारायण पंगडवाले आमचे आज काय त्याचं काही खरं नव्हतं.
आणि धमाल आणली त्यांनी, नाही का. पण नारायण त्याने जो उल्लेख केला यस फॅक्टरचा, ते म्हटलं की स्पंदननाथांच्या सानिध्यामध्ये जो काही विषय शिकलो आपण, जो आपल्या प्रेम ब्रह्ममध्ये एक संपूर्ण अवसर त्याच्यावरती झालेला यस. या जगातले सगळे उद्योग, आता जोगळेकरांना माहिती आहे, सगळे उद्योग काय जोगळेकरांना पाठवतात बांगलादेशमध्ये. कशासाठी पाठवतात? उधर जाके यस लेके आने का, नो लेके नाही आने का, है ना. यस घेऊन यायचं, तो विषय असतो. तर हा यस फॅक्टर स्पंदननाथांच्या सानिध्यात जर लोक शिकत असतील तर मला वाटतं ही आपल्या चिरंजीव पीठाची खूप मोठी उपलब्धी मानली पाहिजे. नारायण म्हणतो गाडा सुटला. मी पूर्वी यात्रांना जायचो, मी तमाशे बिमाशे बघायचो, मला आवडायचे. आता अमोलच्या भाषेत सत्य बोलायचं, सत्यापेक्षा काय बोलायचं. तर त्याच्यात त्या बैलगाडा शर्यती असायच्या. तळवडेमध्ये आम्ही होतो, तळवडे गावामध्ये. त्याला आम्ही तळवडे म्हणायचो त्या गावाला. काही गावांची नावं विचित्र करून टाकली होती आम्ही. खंडाळ्याला रवंडाळा म्हणायचो, ते रव दिसायचं आम्हाला. आता काय करणार त्याला, नाही का. एकदा तुम्ही शाळेमध्ये शिक्षकांना म्हणालो, सर आपण रवो रवो खेळू. ते म्हणले नाही, खो खो असतं ते, खो खो. ते र आणि व सेपरेट नसतात, एकत्र असतात, म्हणून त्याला ख म्हणायचं. म्हटलं ओके, काय हरकत नाही. तर तिकडे त्या तळवडे तिकडे तळवडे, इकडे ताठवडे, ताथवडे, ते ताथवडे ते तळवडे. त्या तळवड्याला गेलो आणि तिथे ना, ते माझ्या नंतर लक्षात आलं की ते बैलांना दारू पाजतात हो तिकडे पळण्यासाठी त्यांना. पण ते एक बैल मोठं बांड तुम्हाला सांगतो, त्याला खुल दारू पाजलेली तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर त्याला उभं केलं तिथे. आता सगळ्यांना बरं, तो मागच्या 2 वर्ष सतत बक्षीस जिंकणारा बैल, आणि त्याचा जो मालक होता तो असा रुबाबात आपला बैल पहिला येणार. आणि त्याच्यानंतर शिट्टी वाजली, ते दाखवलं ते निशाण, आणि हा मारतोय, तो त्याच्याकडे बघतोय, हालायला तयार नाही तो. शेवटी त्याला बाद केलं, त्या बैलाला बाद केलं. बाद केल्यानंतर त्याला बाजूला हटवायचा प्रयत्न केला, तो अजिबात बाजूला जायला तयार नाही. तो तिथंच धटके रहा. आणि नंतर त्याला निशाणा बिशाणाची काही गरज लागली नाही. स्वतःच्याच मनाने असा काही पळाला तो की त्याच्यानंतर समोर डोंगर होता, तो डोंगर पूर्ण फिरून परत येऊन जागेवर उभा राहिला. दारूचा नशा 4 डोंगर पार करतो, आनंदाचा नशा काय पार करेल तुम्हाला सांगतो. तर हा चिंगपॉंग झाला होता आपला नारायण. आनंदाचा नशा एकदम चिंगपॉंग हो गया था वो, है ना. विभासने शूटिंगच्या गमती जमती खूप छान सांगितल्या. त्याच्यामध्ये त्यांनी ती एक गंमत सांगितली, तर ती मला आणखी थोडी पूर्ण करावीशी वाटते. तो म्हणलं की ते काय व्हायचं, ते चिमटा कोणाला वाजवायचं यायचं नाही. एक तर चिमटा या शब्दाचा अर्थ जो चिमटा काढतो त्याला चिमटा असं म्हणतात. ते वाजवता लागतं हाताला. पण हाऊस आपल्या लोकांची खूप, मला वाजवायचं आहे. तर ते प्रत्येकजण घ्यायचं आणि दमायचं आणि विचित्र वाजवायचो. आणि मग ह्याच्या हातातून ह्याच्या हातात, त्याच्यानंतर टाळ, ह्याच्या हातातून त्याच्या हातात असे जायचे ते. आणि विभासने सांगितलं की ह्यांचं कसं काय म्हणजे एडिटिंग करायचं काही कळत नाही. पण नंतर त्यावेळेला मला विभास म्हणाला की असं आहे डॅडी, म्हणला की आज माझ्या लक्षात आलं की असल्या लोकांना घेऊनच कृष्णाने गोवर्धन उचलला होता. त्याला अक्कलवान लोक लागत नाही. अक्कलवान लोक पर्वताचं वजन किती, तो काठ्यांनी कसा उचलला जाईल, विश्वास कोण ठेवणार. तुम्हाला सांगतो, परमेश्वरावर विश्वास ठेवण्यासाठी अक्कलवंत अजिबात तयार होत नाही. म्हणूनच तुमच्या अकलेवरती छड्या पडतायत तुम्हाला सांगतो, कारण त्याचा विश्वास बसत नाही. हा म्हणाला काठ्यांनी उचलायचा, लावा काठ्या. ती लहान पोरं, ती पेंद्या, चतुर्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदामा वगैरे, सुदामा, श्रीदामा, काय त्यांना काहीच नव्हतं.
आणि काय तर म्हणे काठ्या लावल्यात त्यांनी. हे मोठं अजब आहे. पण तुम्हाला खरं सांगतो आज की आजचा जर अवसर बघितला तुम्ही तर या लाठ्या काठ्यांनीच अवसर रूपी डोंगर उचलला की नाही बघा तुम्हाला. तर मला खूप आनंद झाला. तो आनंद याचा नाही झाला की आपण खूप भारी बोलतो, आपण खूप चांगलं बोलतो, याचा आनंद नाही झाला. आनंद याचा झाला म्हणजे की दत्त महाराजांना जे स्वतःला प्रस्तुत करण्याचं आनंदाचं अंग आहे, त्या आनंदाचं अंग होण्याची कला आपल्यामध्ये आली म्हणून मला आनंद झाला की आपण आनंदाचे अंग होऊ शकतो. आपण इथे उभं राहून काही जरी बोललं तरी लोक हसतात. तसंच असतं तुम्हाला सांगतो. एक नर्तक होता फार भारी आणि असला काही तो डान्स करत होता, सगळी लोक टाळ्या वाजवत होती. तर तिथे एक असाच एकदम पिल्लू होतं, ते आईचा हात सोडून पळालं ते तुम्हाला सांगतो. आणि ते स्टेजवर चढलो आणि इकडे तो नर्तक जीवाच्या आकांताने त्याच्या शेजारी ते पिल्लू टॉईंग 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 करायला लागलं. सगळी लोक तो नर्तक सोडून त्याच्याकडे बघायला लागली तुम्हाला सांगतो. तो बच्चे की जान ली नहीं जाती, बच्चा बडो बडो की जान लेता है तुम्हाला सांगतो. त्याला काही येत नव्हतं, फक्त ते पोट हलवायचं, असं वेगळं काहीतरी हलवायचं. पण जसं स्पंदननाथ म्हणाले तसंच आहे ते की ज्या वेळेला साक्षी नाचतो त्यावेळेला सगळ्या विद्वत्ता लयाला जातात, हे पक्क आहे तुम्हाला सांगतो. निलिमा माध्यम हा विषय घेऊन बोलली, पण तो खूप महत्त्वाचा विषय आहे. माध्यमांच्या पलीकडे सरकण्याची जागा असते नेहमी. परमेश्वर आपल्याला माध्यम म्हणून उभं करतो, पण जर आपण माध्यमांचं यश वाढवलं, उदाहरणार्थ शरीर हे माझं माध्यम आहे, पण मी जी शरीराच्याच पद्धतीने अवलंबून राहिलो तर मला शरीरा एवढंच कळतं. आता एक विषय झाला आत्ता शेवटच्या आमच्या अलख निरंजनमध्ये की शरीराकडून ताकद जन्माला घालू नका, कारण शरीर तुम्हाला खूप ताकद देणार नाही. ताकदीकडून शरीर जर जन्माला घालता आलं तर तुम्ही मरत नाही, तुम्हाला सांगतो हा विषय. तर इकडे आपली लोक जी आहेत ती आता उलट करायला लागली. ती शरीराच्या पलीकडच्या ताकदीचे विषय करायला लागलेली आहे. आणि म्हणून माध्यम ओलांडणं हा जो विषय आहे तो माध्यम ओलांडलं गेलं लोकांचं, शरीर ओलांडलं गेलं लोकांचं. एक लक्षात घ्या, ज्याला शरीर कळतं त्याला फक्त ताट कळतं, खाणं कळतं. आणि ज्याला शरीराच्या पार जाता येतं त्यालाच फक्त परमेश्वरावर बोलण्याचा अधिकार आहे, दुसऱ्याला अधिकार नाही. आणि मी आज अभिमानाने सांगू शकतो की आजचा एकंदरीत अवसर बघितला आपण तर हे 100% छाती ठोकपणे सांगता येईल तुम्हाला सांगतो की आपली माणसं, आपली चिरंजीव पीठ हे शरीरा पार गेलेलं आहे तुम्हाला सांगतो. त्यांना काही गरज नाही पडली कशाची तुम्हाला सांगतो. इकडे आमचा माणूस उभा राहिला, काहीच बोलला नाही, नुसता हसला तरी तुम्ही हसाल तुम्हाला सांगतो. बंदुकीच्या गोळीत सुद्धा नेम चुकण्याचं सामर्थ्य आहे. नेम चुकू शकतो, नेम बरोबर येऊ शकतो. आणि बंदुकीच्या गोळीला नेम नसतो, नेम साधणाऱ्याला नेम असतो. पण आमच्या माणसाच्या आनंदाचा नेम चुकत नाही. इकडे माणूस उभा राहिला, त्या पेरी फेरीमध्ये जेवढे आले सगळ्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, नेम नाही चुकत तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मग आपली श्रीनिधी जोशी, तिने फार सुंदर काव्य केलं. काल तिने मला दाखवलं ते काव्य. मी कारण तिने अनेक कविता मी यापूर्वी बघितलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त काय आवडलं ते सांगतो. मी थोडा खडकर आहे. आता तिची कविता बिविता हे सगळं टाळ्या बिळ्या वाजवलं मी, पण नंतर बापाच्या पोटात जी ठस करून मारलं ना ते आपल्याला ते आवडलं तुम्हाला सांगतो. तो आहे का, तुका म्हणे सांगू किती पोरं बापासी मारिती. तिने ढपकन दिलं ठेवून. बरं ते बेसावध अंग आहे बरं का त्यांचं. ते सावध अंगाला कसं आहे, ब्रुसली सारखा अंग चोरता येईल,
पण इकडं ब्रुसली नाही आणि कसली नाही, हड्डी फसली एक, मला सांगतो ढापकन दिलं ठेवून दिली. पण त्याच्यानंतर त्या ठोशामध्ये जे वजन होतं ना, कुछ बात बनती है. कम से कम तो ठोसा पचवण्यासाठी तरी यांना मूल व्हावंच लागेल. तुम्हाला सांगतो, मोठा माणूस पचवू शकत नाही ठोसा, मूल पचवतं. तुम्हाला सांगतो अमोल तो कामातून गेलेली केस आहे, पण खूप छान अमोल. म्हणजे तुम्हाला सांगतो, अमोलचं जे बोलणं होतं ना, ते बोलणं शाब्दिक अर्थाने नाही, दर्शनीय होतं. तो ज्या पद्धतीने उभा राहायचा, ज्या पद्धतीने हात वर करायचा, ज्या पद्धतीने, म्हणजे ते जे त्याला अर्थ नाहीये. कधी कधी असं होतं की निरर्थक गोष्टी सुद्धा अर्थयुक्त होऊन जातात, आणि ही कला फक्त परमेश्वराच्या राज्यात संभवते. तुम्हाला सांग, मी एके ठिकाणी गेलो होतो दिल्लीमध्ये, मी एक ठिकाणी गेलो तर शायरीचा कार्यक्रम, तर म्हटलं शायरी न सांगता शायरीचा कार्यक्रम करता येतो का? आणि मग त्याच्यासाठी मी एक गॅग लिहिला होता. तर गॅग असा होता की एक शायर असतो आणि त्याला टाळ्या देणारी माणसं नसतात, तर तो विकतची माणसं घेऊन टाळ्या नाही का असं घेऊन जातो, विकतची माणसं, आणि ही सगळी अशी उभी आहेत मागे. आता बघा, शायर फक्त हात वर करतो आणि इकडे पाठीमागे वा 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 वा. काय तो म्हणतो, अरे बाबा मी अजून सुरू नाही केलं और आप वावाई पे उतर आए. तो एक जण आपल्या विभासारखा हुजूर, आपने पैसा एडवांस में दिया है, ताली भी तो एडवांस में बजनी चाहिए. आता शायरी गेली खड्ड्यात, हे भलतच काहीतरी चालू आहे. मग तो एक कोपऱ्यात उभा होता, त्याला विचारतो मी, भाई तूने वाह नहीं किया? तो म्हणतो, सच्ची बोलने का तो मेरे को खाली ताली बजाने का पैसा दिया ना, अभी इधर तुम भी टपक गया तो मैं ताली बजाऊंगा म्हणतो. तो आणखी कोपऱ्यात एक असतो, औंग 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 करत. त्याला म्हटलं, और तुम जो डायलॉग दिया था वो याद किया है कि नहीं? हुजूर विवास, ये लीजिए डायलॉग. म्हणतो, माशा बात, अल्लाह क्या है, अल्लाह क्या है. त्याला म्हणतो, एक झापड रसीद करूंगा, माशा अल्लाह बात क्या है. तो म्हणतो, माशा बात अल्लाह क्या है. तो म्हणतो, 5 रुपये में कितना याद कर. आणि त्याच्यानंतर म्हणतो, कुछ तो नंतर म्हणतो की असं सुरू करणार. म्हणतो, तेरा जलवा जिसने देखा. एक जण हळूच येतो, बहुत भूक लगी, हलवा बोलो ना. जलवा काय को बोल रे, हलवा बोलो. ती अशी धमालच चाललेली. मग त्याच्यानंतर हा लेकिन बात तो पूरी करने दो. तेरा जलवा जिसने देखा वो तेरा हो गया, वाह वाह बोलो. पैसा एडवांस में वाह वाह. तो म्हणतो, नहीं बोलेंगे. मतलब क्यों नहीं बोलेंगे? हमारे उस्ताद ने तालीम दी है, जब आपके हाथ ऊपर जाएंगे तभी वाह वाह बोलेंगे. और फिर हाथ नीचे वाह वाह बंद, हाथ ऊपर वाह वाह शुरू. हाथ तो ऐसा नहीं होगा तो आपका नहीं कुछ होने वाला म्हणतो ते. मग तेवढ्यात एक जण येतो आणि काहीच बोललेलो नाही, तो तिकडे वाह 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 करत समोरून नाचत येतो. काहीच नाही बोललो. आणि दुसरा त्याला बांधलेली दोरी ओढतो, परत वाह वाह करत. म्हणतो, भाई इसको बांध के ही रखो. तो म्हणतो, हा उसका प्रॉब्लेम है. म्हणतो, उसको कुछ समजता नहीं है, खाली वाह वाह आता है म्हणतो. वाह वाह साठी पुढे येतो आणि त्याला दोरी ओढून मागे घ्यायला लागतं. म्हणतो, जब कुछ नहीं होगा तो इसका वाह वाह चलेगा म्हणतो. असे सगळं, म्हणजे त्याला काय निरर्थक आहे सगळं. आपला एक अलख निरंजनचा अख्खा अवसर याच्यावर मी घालवला होता की तुम्हाला जर निरर्थक गोष्टीमध्ये सार्थक जन्माला घालता आलं नाही. निरर्थक कशाला म्हणतो माहिती का आपण? ज्या आपल्या अकलेने आपण निरर्थक ठरवलेल्या गोष्टी आहे, प्रत्यक्षात परमेश्वराकडून आलेल्या गोष्टी असतात, म्हणून आपण त्यांना निरर्थक म्हणतो. पण त्या खऱ्या अर्थाने सार्थक असतात. तुम्हाला सांगतो, लहान बाळाला
खूप जवळून बघायचं. जेवढं त्याला जमतं तेवढं सगळं आपल्याला जमलं तर आपण निरर्थकाचा सार्थकतेने आनंद घेऊ शकतो, हे पक्का आहे. त्यामुळे योगिता इकडे आली आणि ते कागद विसरली म्हणे ती. असा किस्सा मला आठवला. पहिला ज्ञानोत्सव होता, प्रवीण दवणे बसलेले तिकडे आणि मी असा बोलतोय आणि कागद ठेवलेला असा इथे समोर आणि जोरदार चाललंय माझं. तर ती माझी तंद्री लागते. आता लागते त्याला काही करू शकत नाही, नाही का? सत्य बोलणार आपण तो विनम्र खरं बोलणार. तर ते तंद्री लागली माझी. तर ते म्हणले खूप छान तुमची लागली तार, मुद्दे कसे काढता मला बघायचंय. म्हटलं नको 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 नको. मी कागदावर हात ठेवला, नको. म्हणजे नाही फक्त मला दाखवा. मी नको नको म्हणत असताना कागद ओढला, तो कोरा होता तुम्हाला सांगतो. तर असं असतं कधी कधी योगिता. कागद नसला तरी तंद्री लागली की मग प्रवीण दवणे सुद्धा कागद ओढायला लागतात, तुला सांगतो. तर काही काळजी करायचं कारण नाही. ज्यावेळेला आप्पा अवसर घेत होते तिकडे सोलोपॅथीचा विषय, तर आप्पा तयारी करून गेले एकदा, मोठा कागद. आणि तिकडे गेल्यानंतर जी काही कानउघाडणी झाली त्यांची, कागद फेक पाहिला, नाही तर सोलोपॅथीचं शिबिर चांगलं होणार नाही. कागद फेकला आणि आप्पा जिंकले, तुम्हाला सांगतो. बाकी मग सगळ्यांचेच विषय आहे. सुमाबाई सुमित्रा विचारे, नाही का, आग्रह तळमळचा विषय मी त्यासाठी सांगितला की ते आग्रहाचा भाग आहे, तळमळीचा भाग आहे. इतका काळ आपल्याला दिसत नव्हतं. आता तुमच्या डोळ्याच्या परीक्षा आहेत. आता तुम्हाला दिसलंच पाहिजे, ही पहिली अट आहे. नाही बोललं तरी चालेल. हिरा दिसला, बोलला कशाला पाहिजे? हिरा आहे, बोलला की चोरीला जातो. बोलायचं नाही, दिसला पाहिजे. शिरुडे आपले सामान लपेट के बैठे हुए है, नाही का? पण ठीक आहे, 1 तास करा काम, असं काही नाही. काही होत नाही हो. एका विताचेच पोट त्याचा केवडा बोभाट. हे अख्खं जग ताटात संपणार आहे, हे अख्खं जग पोटात संपणार आहे. आणि आमचे शिरुडे ह्या अख्ख्या जगाला स्वतःच्या ताटात घेऊन बसले. ती वस्तुस्थिती आहे तुम्हाला. ज्योतीने एक छान उल्लेख केला तो खुर्चीचा. ते मला ते विजन खूप छान वाटलं. ते की त्यांना तसं म्हटलं की खुर्ची ज्ञान दिन, तो यांची ततपपत झाली खरं तर, स्पंदननाथांची स्वतःची. त्यावेळेला की तू बोल, तुला कसं ज्ञान पाहिजे, खुर्ची ज्ञान दिन. आता खुर्ची बोलणार कशी? आणि प्रत्येक वेळेला किस्सा सांगतात ते. पण ही वस्तुस्थिती आहे. त्या खुर्चीच्या जागी स्पंदननाथांना ठेवा आणि मग लक्षात येईल की 11 वर्षापूर्वी बोललेलं वचन आज खरं ठरलंय. एक खुर्ची बोलायला लागली, ही वस्तुस्थिती आहे. तर राजीव जोगळेकर म्हणतात की आता मी माझं नाही बोलणार, मी फक्त एक कन्क्लुजन, अध्यक्षस्थानी मी आहे असं समजा आणि कन्क्लुजन काढतो. 2-4-5 मिनिटात आपण विषय संपूया. राजीव जोगळेकर म्हणाले की बाबा हिंदीचा अर्थ वेगळा लागतो, मराठीचा अर्थ वेगळा लागतो, इंग्रजीचा आणखी काहीतरी वेगळा, नाही का? आणि परत हे बोलल्यानंतर यांचा आणखी चौथा अर्थ सुरू झाला. म्हणजे ते करेक्ट आहे, पण त्या चौथ्या शब्दाला म्हणतात तुरीय. ज्या जागेवर अवस्थेला नाव देता येत नाही, जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाव देता आलं, पण एक अशी अवस्था आहे जी जागृती नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही, त्या अवस्थेला तुम्हाला चौथी म्हणावं लागतं. चौथी या शब्दाला संस्कृतमध्ये तुरीय म्हणतात. त्यामुळे तुम्हाला दत्तबोधावलीतून तुरीय अवस्था प्राप्त करून देण्यासाठी स्पंदननाथांची नियुक्ती झाली होती. बाकी आप्पांचा विषय तर काय सांगायचं नाही. आप्पांचा विषय स्पंदननाथ खूप छान बोलले. तुम्हाला सांग की दत्तबोधावलीने काय दिलं, काय नाही दिलं. उद्या कदाचित हिशोबाला बसलो मी तर बसणार होतो मी, पण आता मी कॅन्सल केलंय. कारण आप्पांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की दत्तबोधावलीने खूप दिलं आपल्याला.
आप्पा दिले, खूप दिले मला. त्यांनी फार सुंदर सांगितलं स्पंदननाथांनी. आणि यांची फिल्डिंग हो, आप्पांचं तुम्हाला माहीत नाही, आप्पा भयंकर डेंजर. आणि ते काय करायचे, दत्त भाव संभवचे अवसर आमचे, ते ऐकायला अवसर ऐकायला नाही यायचे, प्रसादाला यायचे. बघा कशी गंमत आहे का. आणि अलीकडे जरी आले तरी पलीकडचं ऑफिस उघडून तिकडे बसायचे, आम्ही इकडे जीवाच्या आकांताने अवसर सांगायचो. आणि त्याच्यानंतर पलीकडे हे फक्त नंतर प्रसाद. मग मी त्यांना, बरं प्रसादाला पण आले तर एकदम हिशोबी थाटात आला बरं का माणूस. म्हणजे मला म्हणले प्रसादाला, मी म्हटलं येत चला प्रसादाला वगैरे, निदान अवसराला नाही तर प्रसादाला, नाही का. अशी प्रथा असते. माणसाला गाणं ऐकवायचं तर म्हणायचं चहाला या आणि मग 4-2 गाणी म्हणीन ते नंतर, आधी चहाला या सांगतो तसा. मग ते म्हणाले मानी ना, मग पंडितजी मला पण जर एक प्रसादाची संधी दिली प्रत्येक तुमच्या त्या ह्याच्यात, म्हणजे मी पण प्रसाद देईन, तरच मी प्रसाद घेईन. हे म्हणजे लईच एकदम लोकमान्य टिळक एकदम, नाही का. म्हणजे मी शेंगदाणे खाल्ले नाही, मी टरफलं उचलणार नाही, असा तो बास सगळा. मी म्हटलं ओके, तुमचं नाव काय, आम्हाला प्रसाद आहे, तुम्ही घ्या प्रसाद. आणि मग त्या प्रसादाच्या बहाण्याने येत होते. पण स्पंदननाथ प्रत्येक वेळेला फिल्डिंग लावायचे. एक तुम्हाला सांगतो मी, तुम्ही इकडे जमलेला आहात नाही का, तर आज काय आता अमोलच्या भाषेत सत्य बोलायचं, खोटं बोलायचं नाही. पण एक गोष्ट खुल्या मनाने मान्य करायला लागेल की ही जी समोर बसलेली गँग आहे, तुम्हाला सांगतो, जर स्पंदननाथांची फिल्डिंग नसती तर कदाचित तुम्ही इथे नसतात. हा माणूस शिवाजीनगरचा आहे, 1 नंबरचा गुंडा आहे बरं का. त्यामुळे फिल्डिंग लावणं ते, त्या कुठल्या कंपनीत होते तुम्ही, त्या कंपनीत सुद्धा आतमध्ये गणपतीची वर्गणी, गणपती बसवायचं, कारण ते सुट्ट्या मिळायच्या म्हणून गणपती बसवायचं माणूस. तुम्हाला फिल्डिंग लावण्यात एक्सपर्ट तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही तुमचे पूर्व आयुष्य आठवा. प्रत्येकाच्या बाबतीत ही स्पंदननाथांनी लावलेली फिल्डिंग कामी आलेली. प्रत्येक ठिकाणी फिल्डिंग लावतात ते. जो आनंदावर जळतो, ज्याला आनंद आवडत नाही, असा माणूस चिरंजीवपीठात टिकत नाही. तुम्हाला सांगतो एकच विधी आहे इकडे, फक्त आनंद घेता आला पाहिजे. आणि जो आनंद घेतो त्याच्याविषयी जेलसी निर्माण नाही झाली पाहिजे. तुम्हाला सांगतो बरं, मी खोडकर आहे, तुम्हाला सांगतो मी, त्याला काय सत्य बोलायचं आहे नाही. मी खोडकर आहे, तुम्हाला सांगतो. आजचा समारंभ आहे बघा, ते हार कसा नाही का गळ्यात घातला होता आहे का नाही, म्हणजे हार घालू घालू मारतो. तुम्हाला सांगतो हा म्हणजे सन्मान देऊन देऊन चाललेलं असतं सगळं, कुरघोडी चाललेली असते. बरं हार घालायला तगडेवीर बोलवले होते 2, तुम्हाला सांगतो. तेही म्हणाले अरे बापरे, अरे बापरे काय, माझ्या खोड्या करायच्या पद्धतीच न्यारी आहे, त्याला कोण काय करणार. तुम्हाला सांगतो आहे का नाही. मी कोणाच्या हातून कुठला पर्वत उचलीन सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो आहे का नाही. तर अशा रीतीने बोलणं खूप छान झालं सगळ्यांचं. राजीव जोगळेकरांची तुरीय अवस्था ती यांच्याकडे आता प्रकट झालेली आहे. त्यामुळे याच्या पुढचे स्पंदननाथांचे अवसर तुरीय अवस्थेतले अवसर म्हणून ऐकायला हरकत नाही. आणि तुरीय अवस्थेचा आणखी एक जवळचा संबंध. एकाने मला विचारलं होतं की तुरीय अवस्था म्हणजे नक्की काय. त्याला म्हणायचं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्यात नसलेली अवस्था आहे ती. म्हणजे धड जागृती म्हणता येत, धड स्वप्न म्हणता येत, धड तुरीय म्हणता येत नाही समजा, म्हणजे धड सुषुप्ती म्हणता येत नाही. म्हटलं उदाहरण द्या. तर त्याला मी एक दारुडा दाखवला, प्यायलेला होता एकदम असा टर्राट एकदम. आणि मग असा म्हटलं सांग आता हा जागृत आहे. म्हणले नाही, कारण जागृतीला नाही आहे. स्वप्नात आहे म्हणे नाही, कारण टक्क जागा आहे, गटरात पडतोय की कुठे पडतोय कळतंय त्याला तसं ते. आणि मग सुषुप्ती झोपलेला आहे का नाही आहे, पण 3री 4थी अवस्था घेऊन चाललाय का नाही. तुम्हाला सांग वेगळीच अवस्था संचारली आहे बघा त्याच्यामध्ये. म्हणजे एक प्यायलेला माणूस सुद्धा
अपघाताने आणि अज्ञानाने तुरीय अवस्थेत असतो, तुम्हाला सांगतो मी. कारण तो चौथी निर्माण करतो ती. आणि इकडे तर ज्ञानयुक्त प्रेमाच्या अनुषंगाने तुरीय अवस्था येते आहे. तर जसं आपल्या ज्ञानेश्वर माऊलींना शेवटी विचारावं लागलं त्यांच्या काय म्हणतात त्याला, त्यांच्या गुरूंना, की ही कुठली अवस्था आहे मला कळत नाहीये, नाही का. आणि तुम्ही मला गुरु दिसत नाही, मला शिष्य दिसत नाही, तुमचा ही अवस्था काय. तर म्हटलं याला उन्मनी म्हणतात. आणखी 5वी गेली. आणि मग 5व्या अवस्थेला काय होतं, तर 5व्या अवस्थेला हे होतं की शिष्य स्वतःचं शिष्य पण लयाला घालवतो आणि नंतर गुरुला म्हणतो की मी शिष्य राहिलो नसल्यामुळे आता तुमच्यातला गुरुही संपून टाका. तर जिथे गुरुचं गुरु पण लयाला जातं, शिष्याचं शिष्य पण लयाला जातं, याच धर्तीवर जिथे वक्त्याचं वक्ते पण लयाला जातं, जिथे श्रोत्याचं श्रोते पण लयाला जातं, अशा जागेवर परमेश्वराला अपेक्षित असणारा आनंदाचा अवसर घडतो, तुम्हाला सांगतो. आणि तसा अवसर आज तुम्ही सगळ्या लोकांनी याची देही याची डोळा बघितला. तो अवसर नव्हता, ते परमेश्वराचं प्रकट दर्शन होतं, तुम्हाला सांगतो. कधी कधी असं होतं की परमेश्वर अवसर का करतो, त्याला तर काय मोठेपणाची गरज नाही, त्याला तर काय मानपान नाही, त्याला तर काय निराभिमान आहे, मग करतो कशासाठी. कधी कधी असं होतं जो आनंद घेतो त्याला सुद्धा आनंद कळत नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळे आपल्या सानिध्याच्या अनुषंगाने इतरांना आनंद झाल्यानंतर त्यांचे नाचरे पाय बघून परमेश्वराच्या पायांमध्ये नाच संचारतो, म्हणून तो अवसर करत राहतो, तुम्हाला. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी असतात. एक तरफा नाही चलता है, दोनों तरफ आग बराबर लगी हुई है, तुम्हाला सांगतो. आणि आता ती अवस्था आलेली आहे, अध्याय क्रमांक 20. एक सागर आहे की जो नाही का नावेला वाटेल तसे हेलकावे देऊ शकतो. पण आज मी बघितलं की एक नाव आहे जी सागराला हेलकावा देऊन गेली, तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्पंदननाथांनी सांगितलं, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी डायरेक्टच सांगितलं लोकांना की मी माझ्या काय म्हणतात त्याला अधिकारात सांगून टाकतो की याच्या पुढे बाहेरचा वक्ता आणायचा नाही. तर मी त्याला सहमत न होण्याचं काहीच कारण नाही आहे. त्याचं कारण खरंच सांगतो की खूप मोठे मोठे वक्ते आणले आपण, पण आपल्या लोकांसमोर टिकणार नाहीत हे आता पक्क झालेलं आहे, तुम्हाला सांगतो. त्यांचा अभ्यास असतो. विभासने स्पंदननाथांविषयी लिहिताना ते लिहिलं की इतर लोक बोलतात पण डिक्शनरी तोंडावर फेकून मारल्यासारखे बोलतात, तुम्हाला सांगतो. त्या डिक्शनरीतून बोधाचे विषय तुमच्यापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत भिडवायचं काम स्पंदननाथाने फार छान लिहिला होता तो विषय. तर असे डिक्शनरी तोंडावर मारणारे खूप मिळतील तुम्हाला, पण आनंदामध्ये सराबोर करणं म्हणतात, आनंदामध्ये रोम रोम प्रफुल्लित करणं आणि त्या आनंदाच्या अनुषंगाने तुमचे श्वास वाढवणं, हे काम आज इथे चिरंजीव पीठाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर होतं आहे. तर मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मी स्पष्ट भाषेत सांगतो की ती जी सूचना त्यांनी दिली ती मला मान्य आहे. आणि वाढदिवसाच्या 1-2 भेटी त्यांना द्यायच्या आहेत मला. तर एक भेट तर ती दिली की त्यांनी जे सांगितलं, जो बोले सो निहाल, जाऊ दे. मी खूप तसा ऐकत नाही मी कोणाचं, तुम्हाला सांगतो. कारण ते पण येतात माझ्याकडे आधी की हा बाबा ऐकल का नाही सांगता येत नाही, म्हणून ते 4 लोकांना पण सांगतात थांबा मी जाऊन आधी मूड बघतो, नाही का. नाही, खरं आहे ते, दुर्दैवाने खरं आहे. आता आज सत्य बोलायचं ठरवलंय माझं. तर ते खरं आहे ते. तर ते मूड बघतात मग नंतर, आणि ते बाजू मांडण्यात एक्सपर्ट आहे. हळूच पिल्लू सोडतात. किंवा मी खूप खुश असेल, काय हो आपण ह्याला अवसरात घेतलं तर असे तुम्हाला माहीत नाही तुम्ही अवसरात कसे आलात. ते काय करतात, अवसर झाला माझा की चहा पिताना तपासतात. असे पंडितजी काय करतात, पंडितजी कसे. मग माझा चेहरा प्रफुल्लित बघितला की एक बोलायचं होतं, मला लक्षात येतं कोणतरी
फिल्डिंग लावलेला गडी यांनी आणलेला आहे. आणि तो पण तुम्हाला सांगतो, आज जर माझ्यासमोर बसलेली तुम्ही लोक आहात, जर या माणसाची तळमळ नसती तुम्हाला सांगतो तर कदाचित माहीत नाही काय झालं असतं. पण जो काही पसारा दिसतोय तो यांच्या आग्रहाचा पसारा दिसतोय, तळमळीचा पसारा दिसतोय. बोलून काय होतंय तुम्हाला सांगतो, बोलून काही होत नाही. आग्रहाने विषय जमा करावा लागतो. तो आग्रह यांच्यामध्ये दिसून येतो, हे निर्विवाद आहे. तर त्यांच्याकडे एक गोष्ट आहे की सगळ्यांना जोडून घेणं. मी ज्या वेळेला कारवाया करतो ना कोणावर, त्यावेळेला त्या कारवाया केलेल्यांना पण तेवढं दुःख होत नाही जेवढं यांना होतं तुम्हाला सांगतो. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही तुम्हाला. यांना प्रचंड दुःख होतं आणि हे म्हणतात मला का नाही फोन करत, मला का नाही हे करत. मी त्यांच्या बाजूने भांडतो. म्हणजे हा माणूस एक तर याला कळत नाही कोणाबरोबर पंगा घ्यायचा ते, बरं का. पण तरी सुद्धा माझ्याबरोबर तुमच्यासाठी पंगा घ्यायची तयारी आहे. याच्यापेक्षा आणखी काय सांगायचं वेगळं तुम्हाला. तर आज मी खूप खुश आहे तुम्हाला सांगतो. आणि मी खुश असताना मला त्यांनी काय मागितलं असतं, हेच मागितलं असतं की बाबा ज्यांच्यावर काही कारवाई केली असेल तर बाबा मागे घ्या. याच्यापेक्षा या माणसाची दुसरी मागणी असू शकत नाही तुम्हाला सांगतो. तर आज त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून नाही का, त्यांचा अंतरंग जाणून या संगीत उपनिषदामध्ये अनेक लोकांना तुम्ही लिहायच्या नाही प्रतिक्रिया, तुम्ही काय करायच्या नाही, तुम्ही हे करायचं नाही, तुम्ही ते करायचं नाही. आणि ह्यांचं असं तुंतुणं असतं की जरा करू द्या की, तो लिहितोय ना हो, तुम्हाला नाही पाठवत मला पाठवतोय, अमुक करतोय तमुक करतोय. बरं तुम्हाला वाटतं की तुम्हाला मी दिलं, मी तुम्हाला सांगतो की लिहा प्रतिक्रिया, तुम्हाला लिहा सांगतो, पण या माणसाचं तुंतुणं असतं पाठीमागे, तेव्हा ते लिहा म्हणतो मी तुम्हाला सांगतो. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांनाच सांगतो ज्याला लिहायची इच्छा असेल त्यांच्यासाठी की त्यांनी आपल्या प्रतिक्रिया संगीत उपनिषदामध्ये टाकाव्यात, सगळ्यांसाठी आहे का नाही. आणि इच्छा असणाऱ्यांसाठी, ज्यांना नाही लिहायचं त्यांनी लिहू नका उगीच, त्याचंही दुःख वेगळं पात्रात पडायचं त्यांच्या. त्याचं कारण आहे की तुम्हाला नाही लिहायचं आणि तुम्ही लिहिलं तर मी त्यांना शिव्या देईन चार तुम्हाला सांग. कारण बघा हा कशी लिहितो. त्याच्यापेक्षा ज्यांना लिहायचं त्यांनी लिहा. परमिशन आजपासून सगळ्यांना आपण ओपन करतोय. सब अपने हे आहे का नाही. तर स्पंदननाथांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची जी कळकळ आहे सगळ्यांविषयीची, सगळ्यांना धरून घ्यायची, तर त्या कळकळीला माझ्याकडून ही एक छान भेट. अशा रीतीने आजचा जो आपला अवसर आहे तो अवसर संपलेला आहे. आप्पांनी सूत्रसंचालन पुढचं करावं, हाती घ्यावं. माझा विषय संपला. धन्यवाद.